नमस्कार मंडळी, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या प्लॅटफॉर्मवरती आणि इथे आपण नीट प्रिपरेशन हे मराठी माध्यमातून करत असतो. आजचा आपला टॉपिक आहे ग्रिगोर मेंडल यांनी इनहेरिटन्स स्टडी करताना जे 7 पेअर्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स घेतले होते पी प्लांटचे, ते 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कोणकोणते आहेत ते आपण डिटेलमध्ये या व्हिडिओ लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. आणि हे कॅरेक्टर नेहमी एक्झामला विचारले जातात, त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचे आहेत. आपल्याला माहिती आहे ग्रिगोर मेंडल यांनी जेव्हा ट्रेटचा अभ्यास केला, इनहेरिटन्सचा अभ्यास केला, म्हणजेच एखाद्या प्राण्यांकडून किंवा एखाद्या वनस्पतीकडून त्याचे जेव्हा जनरेशनमध्ये दुसऱ्या जनरेशनमध्ये हे एक प्लांट आहे, समजा हे एक प्लांट आहे आणि या प्लांटचे कॅरेक्टरिस्टिक्स ही दुसऱ्या जनरेशन, ही जनरेशन फर्स्ट आहे आणि हे जनरेशन 2 आहे, जनरेशन 1 जनरेशन 2 आहे. तर या पहिल्या जनरेशनचे कोणते कॅरेक्टरिस्टिक्स हे दुसऱ्या जनरेशनमध्ये तसेच येतात, यालाच इनहेरिटेड कॅरेक्टरिस्टिक्स असे म्हणतात. म्हणजे आपले पॅरेंट्स आहेत, समजा आपले पॅरेंट्स आहेत, आपल्या पॅरेंट्सकडून आपल्याला कोणते कॅरेक्टरिस्टिक्स येतात. एखाद्या वेळेस आपले वडील, फादर, इकडे मदर, हे आपले पॅरेंट्स आहेत आणि हा बॉय आहे, मुलगा, या दोघांचा, ठीक आहे. तर या मुलाचे केस हे त्याच्या वडिलासारखे असतील, याचे डोळे त्याच्या आईसारखे असतील, ठीक आहे. याची आई जर डॉर्फ असेल, म्हणजेच बुटकी असेल, हाईटला कमी असेल, पण वडिलांची हाईट ही जास्त असेल आणि या मुलाची हाईट जर डॉर्फ झाली, म्हणजेच कमी झाली, तर हे कॅरेक्टरिस्टिक्स याच्याकडे कुणाकडून आलेलं आहे, त्याच्या मदरकडून आलेलं आहे. तर हेच कॅरेक्टरिस्टिक्स इनहेरिटन्समध्ये कसे येतात, जेव्हा स्टडी केली पी प्लांटची, तर कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक्स त्यांनी स्टडी केली होती ते आज आपण इथे पाहणार आहोत. कारण हे एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, हे लक्षात राहणं गरजेचं आहे. त्यामुळे याच्यासाठी हा सेपरेट व्हिडिओ लेक्चर आपण घेतलेला आहे. तुम्हाला समोर दिसत असेल की इथे हे पहा, कॅरेक्टरिस्टिक्स, ज्यामध्ये 7 कॅरेक्टरिस्टिक्स येतील. मग हे डॉमिनंट ट्रेट, हे रिसेसिव्ह ट्रेट. आता डॉमिनंट ट्रेट म्हणजे काय, ट्रेट म्हणजे काय, तर गुणधर्म, कॅरेक्टरिस्टिक्स, ठीक आहे. ट्रेटचा अर्थ डॉमिनंट म्हणजे काय, डॉमिनंट होणे म्हणजे वर्चस्वी, आणि रिसेसिव्ह म्हणजे तो की नाही त्याचे गुणधर्म हे मध्ये त्याच्या लपवले जातात, म्हणजेच रिसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स, ठीक आहे. डॉमिनंट म्हणजे काय, त्याचं वर्चस्व त्या जास्त असेल, डॉमिनंट असेल तो, ठीक आहे. मी हे डॉमिनंट आणि रिसेसिव्ह तुम्हाला कन्सेप्ट इथं सांगते. समजा आता हे रेड फ्लावर आहे आणि तो आर आणि आर आहे. हा फ्लावर रेड आहे, रेड कलरचा आहे, त्यामुळे तो आर आणि आर आहे. हा फ्लावर रेड कलर आहे, पण तो आर आणि स्मॉल आर आहे, ठीक आहे. त्यानंतर हा फ्लावर स्मॉल आर आणि स्मॉल आर आहे आणि हा फ्लावर व्हाईट आहे, ठीक आहे. त्यानंतर आर आणि आर घेतला आणि हा फ्लावर काय आहे, तर हा फ्लावर रेड आहे. तर तुम्हाला यावरून काय लक्षात आलेलं आहे, काय लक्षात येते, जिथे हे स्मॉल आर आहे तिथलाच फ्लावर काय आहे, व्हाईट आहे. बाकी हा आर जिथे आहे तो फ्लावर कसा आहे, रेड आहे. इथे आर आहे तर हा फ्लावर रेड आहे, ऑब्वियसली रेड असणार. पण इथे आर आणि स्मॉल आर आहे, पण या स्मॉल आरचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे इथे लपवले गेलेले आहेत. कसे आहेत, लपवले गेलेले आहेत, ते शो नाही झाले, म्हणूनच ते काय आहे, रिसेसिव्ह ट्रेट आहेत. हा फ्लावर
कसा असायला पाहिजे होता, थोडा रेड आणि थोडा व्हाईट. पण इथे हे कॅरेक्टर कोण दाखवतो, तो रेडच दाखवतो. रेडच दाखवतो म्हणजे काय, या आरचं इथं काय आहे, डॉमिनंट आहे. डॉमिनंट आहे. हा आर आणि हा आर हे काय आहेत, तर हे सिमिलर स्मॉल स्मॉल आर आहेत. तर त्यापासूनचा फ्लावर हा व्हाईट आहे. म्हणजेच जे रिसेसिव्ह कॅरेक्टर इथे लपलं गेलेलं आहे ते कोणत्या कलरचं आहे, तर ते व्हाईट कलरचं आहे. पण हे रेड इथे शो झालेलं आहे. आता इथेही स्मॉल आर आहे आणि कॅपिटल आर आहे. पण इथे डॉमिनेंटपणा कॅपिटल आर असल्यामुळे हे फ्लावर देखील काय असेल, रेड असेल. म्हणजेच स्मॉल आर हा काय आहे, तर रिसेसिव्ह कॅरेक्टर शो करतो, जो की इंडिकेट करतो व्हाईटला. पण जेव्हा जेव्हा हा कॅपिटल आर त्याच्यासोबत येतो तेव्हा तो शांत बसतो आणि हा या आरचीच तिथं हुकूमत चालते. म्हणजेच तो त्या फ्लावरला रेड बनवतो. हेच आहे डॉमिनंट आणि रिसेसिव्ह ट्रेट. तुम्हाला हे कळालेलं असेल मी अशी आशा करते. तर मेंडेलने जे 7 कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले ते आता इथे आपण पाहूया. सुरुवातीला कोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तेच लक्षात घेऊया, कारण ते तुम्हाला पाठ असणे गरजेचे आहेत. सीड शेप काय आहे, सीड शेप म्हणजेच जी बी आहे, त्या झाडाची बी आहे, त्या बीचा आकार कसा आहे. ठीक आहे, हे पहिलं कॅरेक्टरिस्टिक. त्यानंतर सीड कलर, ती जी सीड आहे, ती जी बी आहे त्याचा कलर कसा आहे. ठीक आहे, सगळ्यात सुरुवात केली सीडपासून. सीडचा शेप कसा आहे, सीडचा कलर कसा आहे, हे 2 कॅरेक्टरिस्टिक्स झालेत. त्यानंतर पुढे जाऊया. थर्ड आहे फ्लावर कलर. आता यांनी फ्लावरवर आलेले आहेत. फ्लावर थर्ड काय आहे, फ्लावर कलर. थर्ड काय आहे, फ्लावर कलर. त्यानंतर फोर्थ काय आहे, पॉड. पॉड म्हणजे काय, शेंगा. पॉड म्हणजे काय, शेंगा. त्या झाडाला असलेल्या शेंगा. इथे त्यांनी कशाचा अभ्यास केला होता, ग्रिगर मेंडल यांनी पी ट्रीचा, पी प्लांटचा. पी प्लांट हे काय आहे, पी प्लांट हे वाटाण्याचं झाड आहे आणि हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स वाटाण्याच्या झाडाचे आहेत. ठीक आहे. पॉड शेप म्हणजे काय, शेंगाचा आकार कसा आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉड कलर, त्या शेंगाचा कलर कसा आहे. हे 5वं कॅरेक्टरिस्टिक झालं, शेंगाचा कलर कसा आहे. त्यानंतर फ्लावर पोझिशन. या अगोदर आपण फ्लावरचा कलर पाहिला होता. आता इथे काय आलेलं आहे, 6वं कॅरेक्टरिस्टिक्स, फ्लावरची पोझिशन काय आहे. 6वं कॅरेक्टरिस्टिक्स, फ्लावरची पोझिशन काय आहे. त्यानंतर 7वं कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, तर स्टीम हाईट. स्टीम हाईट म्हणजे काय, त्या झाडाची, त्या प्लांटची हाईट कशी आहे. ते खूप उंच वाढतं का, की ते खूपच ठेंगणं वाढतं. अशा पद्धतीने या 7 कॅरेक्टरिस्टिक्सचा त्यांनी अभ्यास केला आणि यामध्ये आपण आता सविस्तर पाहूया. तर चला, सीड शेप. सीड शेपमध्ये जे डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते कोणतं आहे, तर राऊंड शेप. तर ती जी बी आहेत ती राऊंड शेप आहे. पण रिसेसिव्ह कॅरेक्टर कोणतं आहे, रिंकल्ड शेप. राऊंड रिंकल्ड. ठीक आहे. रिंकल्ड म्हणजे काय, असं त्याला सुरकुत्या पडलेला म्हणजेच रिंकल्ड. सीड कलर कोणता आहे, सीड कलर कोणता आहे, जो डॉमिनंट कलर आहे. जेव्हा बी वाळते तेव्हा ती येलो होते. जनरल, हे डॉमिनंट ट्रेट म्हणजे काय, हे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. पण रिसेसिव्ह ट्रेट हे कधी कधीच दिसतात. ठीक आहे. सीडचा कलर कसा आहे, येलो. पण या रिसेसिव्ह ट्रेटमध्ये सीडचा कसा कलर आहे, ते वाळल्यावर देखील कसा असतं, ग्रीन असतं. कसं असतं, ग्रीन असतं. त्यानंतर फ्लावर कलर. तर फ्लावर कलर इथे काय आहे, फ्लावर कलर कसा आहे, जे डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे तर त्या फ्लावरचा कलर हा व्हायलेट आहे. व्हायलेट म्हणजे पर्पल कलर, म्हणजे हलका जांभळा कलर. ठीक आहे. पण जे रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे ते व्हाईट कलरने शो होतं. त्यानंतर पॉड शेप म्हणजेच शेंगाचा शेप कसा आहे, तर ते जे डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक आहे ते फुल आहे. फुल म्हणजे काय,
याला कोणतंही रिंकल म्हणजे कुठेही ते मध्ये गेलेलं नाहीत, सरळ आहेत. म्हणजे ती शेंग या पद्धतीची आहे. तुम्हाला इथे फिगर देखील दिसतच असेल. फुल शेप म्हणजेच त्याला कुठेही कॉन्स्ट्रिक्टेड नाही आहे. तर दुसरा कोणता कॅरेक्टरिस्टिक्स आहे? कॉन्स्ट्रिक्टेड. म्हणजे इथे आहे ना, या शेंगला ही सरळ आहे का? अशी सरळ नाही आहे. हे बघा, हे अशी आहे. त्यानंतर पॉड कलर, शेंगाचा कलर आहे. जे डॉमिनेंट कलर आहे ते ग्रीन कलरची पॉड आहे आणि जे रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे ते येलो कलरचं आहे. त्यानंतर आपण फ्लावरची पोझिशन पाहिली आहे. फ्लावर हे ॲक्झियल पोझिशनला आहे की टर्मिनल? आता ॲक्झियल पोझिशन म्हणजे काय? तर फ्लावर हे असं ॲक्झियल पोझिशनला असतं. म्हणजेच ते साईड बाय साईड असतं. म्हणजे ते स्वतः इथे समोरही फ्लावर येऊ शकतात. ठीक आहे. आणि टर्मिनल म्हणजे काय? हे बघा, या इथे फ्लावर आला आणि ही ब्रांच इथे संपली. आता हे टर्मिनल. यापुढे या ब्रांचची ग्रोथ होऊ शकते का? तर होऊ शकत नाही. याला टर्मिनल म्हणलं गेलं. त्यानंतर शेवटचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे की स्टीमची हाईट. स्टीम हे कसं आहे? टॉल आहे का? डार्क आहे का? हे इथं सांगितलेलं गेलेलं. तर डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे टॉल आणि जे रिसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक आहे ते आहे डार्क. तर तुम्हाला एवढं कळालेलं असेल. तरी आपण आता हे चार्टमध्ये पाहूया. आता तुम्हाला हा चार्ट दाखवलेला आहे आणि या चार्टवरून तुम्हाला लक्षात येईल की आपण आतापर्यंत काय अभ्यास केलेला आहे. हे बघा, स्टीम हाईट हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. म्हणजे ते स्टीम डॉर्फ आहे का टॉल आहे? यामधील हे टॉल आहे, हे काय आहे? डॉमिनेंट कॅरेक्टर आहे. डॉर्फ आहे, हे आहे रिसेसिव्ह कॅरेक्टर. ठीक आहे. त्यानंतर फ्लावर कलर व्हायलेट कलर हा डॉमिनेंट कलर आहे आणि व्हाईट कलर हा रिसेसिव्ह कलर आहे. ठीक आहे. त्यानंतर 3 फ्लावरची पोझिशन कशी आहे? डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे ॲक्झियल पोझिशन आणि रिसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स आहे टर्मिनल पोझिशन. ओके. त्यानंतर 4th पॉड शेप, शेंगाचा शेप कसा आहे? इनफ्लॅटेड म्हणजे काय? ती शेंग अशी सरळ आहे, तिला कुठेही खड्डा काटा नाही आहे. आणि कन्स्ट्रिक्टेड म्हणजे ती जी शेंग आहे ती अशी आहे, अशा पद्धतीची आहे. कळाली तुम्हाला? तर हे कॉन्स्ट्रिक्टेड कॅरेक्टर आहे, हे रिसेसिव्ह आहे आणि हे डॉमिनेंट आहे, इनफ्लॅटेड. ठीक आहे. त्यानंतर 5 कॅरेक्टरिस्टिक्स आहे पॉड कलर. या शेंगाचा कलर कसा आहे? जे डॉमिनेंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते ग्रीन कलरची शेंग आहे आणि जे रिसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक आहे ते येलो कलरची शेंग आहे. त्यानंतर 6 कॅरेक्टरिस्टिक्स आहे शीड शेप. शीडचा शेप कसा आहे? म्हणजेच जे बी आहे त्याचा शेप कसा आहे? राऊंड शेप आहे, ती बी कशी आहे? राऊंड शेप आहे, ती बी कशी आहे? तर ती बी हे डॉमिनंट आहे आणि रिंकल्ड आहे, म्हणजेच सुरकुत्या असलेली जी आहे ती काय आहे? तर रिसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्यानंतर सीड कलरमध्ये सीडचा त्या कलर काय आहे? डॉमिनेंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे की त्या सीडचा कलर येलो आहे आणि रिसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्या सीडचा कलर ग्रीन आहे. तर हे 7 कॅरेक्टरिस्टिक्स अतिशय इम्पॉर्टंट आहेत. तुमच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहेत आणि आय होप तुम्हाला हे लक्षात राहतील. काही अडचण असेल, प्रॉब्लेम असेल, कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. लेक्चर आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओ लेक्चरसाठी या चॅनलचं नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. आणि तुम्हाला कोणता टॉपिक इथे पाहायला आवडणार ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच.